माननीय पाटील साहेबांना विनंती करायची आहे की आपण पहिल्यापासून शक्तिपीठात लढा घेतलेला आहे. आता सर्वांनी मोठी मोठी भाषणे केलेत, लढा तर देणार आहेत. मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे, मी धाराशिव जिल्ह्यातून भाई उद्धवराव पाटील ज्यांनी मुख्यमंत्री पदाला लाच दिली अशा या जिल्ह्यातून आलेलो आहे. हा माझा जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो मित्रांनो. पण खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायचं आहे, माझा जिल्हा का दुष्काळग्रस्त आहे तर माझ्या शेतकऱ्याला पाण्याची गरज आहे, रस्त्याची गरज नाही मित्रांनो. हे मला सरकारला सांगायचं आहे. कारण माझ्या जिल्ह्यात गोरगरीब शेतकरी आहेत, त्यांना शेतीची शिवाय पर्याय नाही दुसरा. आजकाल बघायचं झालं तर आपण फक्त मुख्यमंत्र्याची घोषणा आहे की मुठभर लोकांचा विरोध आहे. मित्रांनो, मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, मुठभर लोकांचा विरोध नाही, मुठभर लोकांची फक्त त्यांना सहमती आहे. पण त्यांची जमीन किती जाते तर कुणाची 5 गुंठ, कुणाची 10 गुंठ, तर कुणाची जमीनच जात नाही. अशा लोकांची त्यांना सहमती आहे. तुम्ही एकदा सर्वे करा आणि तुमच्या लक्षात येईल की कुणाची सहमती आहे. जो माझा शेतकरी शेतात कष्ट करतो त्याला ज्या दिवशी माझी बातमी कळली, पाटील साहेब माझाच विषय घरचा सांगतो, माझ्या वडिलांनी जमीन कसून कसून तयार केली आणि ती जमिनीची बातमी ऐकली की ह्या शेतातून माझा शक्तिपीठ जाणार आहे, त्या दिवसापासून आजपर्यंत मी आंदोलन सहभागी आणि माझे वडील आई वडील दररोज रडतात. साहेब, मी माझ्या आई तुळजाभवानी शपथ घेऊन सांगतो की हा शक्तिपीठ आम्ही तर कदापि होऊ देणार नाही. पण माझ्या आई वडिलांसाठी मी आज इथं उतरलेला आहे. कारण का शक्तिपीठाची कसली गरज नाही. शक्तिपीठाची कुणाला गरज आहे तर उद्योगपतींना गरज आहे. शेतकऱ्यांना काय गरज आहे शक्तिपीठाची? काय शक्तिपीठा नागपूरला का गोव्याला शेतकऱ्याला जायचं आहे तर शेतकऱ्याला शेती करायचं आहे. मित्रांनो, आमच्या तालुक्याचे सन्माननीय आमदार कैलासदादा पाटील म्हणाले, माझ्या शेतकऱ्यांना रस्ता नको, पाणी द्या. तुम्ही जी 86,000 कोटी खर्चालात ना या माझ्या जिल्ह्यासाठी, या माझ्या मराठवाड्यासाठी खर्चा, मग खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा विकास लक्षात येईल. मित्रांनो, मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, ज्या दिवशी 7 जूनला परिपत्रक निघालं शक्तिपीठाचं, त्या दिवशी आम्ही 18 जून 2024ला पहिलं धाराशिव जिल्ह्यात धरणे आंदोलन केलं. मित्रांनो, त्यात सुद्धा आमच्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. दुसरं आंदोलन मित्रांनो आम्ही केलं तुळजापूरला, जे शक्तिपीठाचं आंदोलन असतं ते आंदोलन आम्ही 16 आणि 17 आणि 18 हे 3 दिवस आंदोलन केलं. त्यावेळेस राज्यातून आपले भरपूर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्याही ठिकाणी आपले राजू शेट्टी सन्मानी आले होते. त्यांनी सुद्धा म्हणले की आपण कदापि शक्तिपीठ होऊ देणार नाही. आणि त्यावेळेस आम्हाला खरंच वाटलं की बाबा शक्तिपीठ होणार नाही, आनंदाचं वातावरण निर्माण झालं. लोकसभेच्या अगोदर मित्रांनो, विधानसभेच्या अगोदर सांगितलं की शक्तिपीठ होऊ देणार नाही. सन्माननीय मला राजकीय लोकांना सांगायचं आहे की हा शक्तिपीठ हे शेतकरी कदापि होऊ देणार नाहीत. आणि जे आंदोलन तुम्ही म्हणता ना की आम्ही हे शक्तिपीठाचं जे आंदोलन आहे की उधळून लावू, अमुक करू, तमुक करू, मित्रांनो हे सरकार भयानक आहे. मी या शब्द का भयानक सांगायला लागलोय, कुठल्याही थराला शेतकऱ्याला काही करू शकते. त्याच्यामुळं या आपल्याला जी बंटी पाटील साहेबांसारखी जी मोठी ताकद आहे, प्रत्येक आमच्या धाराशिवमध्ये आमच्या आमदार खासदारांची आम्हाला ताकद आहे, तशी प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक आमदार सत्ताधाऱ्याला एकदा विचारा, तुम्ही फडणवीस साहेबांसोबत आहात का शेतकऱ्यासोबत आहात? एकदा कळू द्या मला की तुम्ही. फडणवीस साहेब म्हणाले की मी आमदारांची बैठक घेऊन विचारलं की आमदारांचं सहमत आहे. एकदा साहेब आमची तुम्हाला विनंती आहे, एकदा सत्ताधारी विरोधक आमदारांची बैठक लावा आणि शेतकऱ्यासमोर सांगा की शक्तिपीठाला समर्थन आहे. त्या दिवशी शेतकरी बघा, त्यांना जर रस्त्यावर जर फिरू दिलं त्यांच्या घरात सुद्धा आम्ही जाऊ देणार नाही, त्यांचं घर सुद्धा उद्ध्वस्त करू. जर आमचं घर उद्ध्वस्त करायला निघालात तुमचं घर सुद्धा आम्ही राहू देणार नाही. कारण आमच्या आईवडिलाच्या डोळ्यात आम्ही दररोज अश्रू बघता. मित्रांनो, एवढं तळमळीचं बोलायचं एवढंच कारण आहे. आणि लोक बरे बोलले असतील मित्रांनो, पण मला एवढं सांगायचं आहे की शक्तिपीठ कदापि होऊ देऊ नका. मावेजा फिवेजा ही नंतरची गोष्ट आहे मित्रांनो. मावेजाची कुणाला गरज आहे ते मला फक्त हात वरून करून सांगा. मावेजाची कुणाला गरज आहे? मावेजाची कुणालाही गरज नाही मित्रांनो. आपल्याला कशाची गरज आहे तर आपल्या आई वडिलाची आणि जमिनीची गरज आहे मित्रांनो. हे आपल्याला वाचवायचं असेल, आई वडील आणि जमिनी हे आपल्यासाठी सर्वस्व आहे. त्याच्यामुळं राजाच्या दरबारी आपल्याला बोलण्याची संधी दिली. एक मराठी धाराशिवचा मुलगा, एक शेतकऱ्याचा मुलगा या धाराशिवमध्ये फक्त तळमळीनं बोलतोय. का बोलतोय तर आई वडिलांसाठी बोलतोय. माझ्या आई वडिलाच्या डोळ्यात दररोज अश्रू आहेत म्हणून इथपर्यंत आलो मित्रांनो. 18 जून पासून बघतोय मी. 18 जून 2024 पर्यंत जेवढे आंदोलन झाले ना, वकील साहेब आहेत, पूर्ण मटेरियल कंपनी आहे, त्यांना विचारा, प्रत्येक आंदोलनात पहिल्यांदा सहभागी आहे.
तुम्ही प्रत्येकाचं माझं स्टेटमेंट बघा, माझं प्रत्येक चॅनलला सांगणं आहे, तुम्ही त्या फडणवीस साहेबांना सांगा तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही जर या शेतकऱ्याचे मुख्यमंत्री असाल तर तुम्हाला खरा तळतळात घ्यायचा असेल तर सुखाचा तळतळ घ्या, दुःखाचा तळतळ अजिबात घेऊ नका. तुम्हाला सुखाचा तळतळ घ्यायचा असेल तर हा शक्तीपीठ रद्द करा. मित्रांनो, माझ्याकडून काय बोलणं राहिलं असेल, फक्त मी एक धाराशिव जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून बोललोय. ह्याच्या पुढे तुम्हाला शक्तीपीठाला धाराशिव जिल्ह्यातून पूर्णपणे विरोध राहील. माझ्या धाराशिव जिल्ह्यातून 19 गावं बाधित होणार आहेत. त्याच्यामुळं पूर्ण हा बागायती पट्टा आहे, पूर्ण तेरणेचा पट्टा आहे, त्याच्या पूर्ण जमीन आमची बागायती असल्यामुळं आम्हाला कदापि ह्या शासनाला शक्तीपीठासाठी जमीन द्यायची नाही.